नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. 24 ते 25 जानेवारी 2 दिवसीय स्नेहसंमेलन तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर जिल्हा पूर्व प्राथमिक कन्या शाळामध्ये सोहळा पार पडला. प्रथम सरस्वती आणि तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि स्वागत गीताने सन्मान केला. नंतर प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील मुलींना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलींनी नेत्रदीपक नृत्य केले. सामाजिक, शेतकरी, शिक्षण, अंधश्रद्धा व धार्मिक नृत्य शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. दुसऱ्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद बाजार भरवला. शाळेतील मुलींना घरून विविध प्रकारचे पक्वान आणून आनंद मेळाव्यामध्ये ठेवले. स्नेहसंमेलनामध्ये माजी शिक्षक आणि शिक्षिकेने उपस्थिती लावली होती. प्रमुख पाहुणे म्हणून सौ कल्पनाताई दिवे, सभापती तिवसा सौ दर्शनाताई मारपदे, सरपंच श्री रामटेके सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री अविनाश वानखेडे, विषय तज्ञ श्री ब्राह्मण सर, केंद्र प्रमुख, पालक व्यवस्थापन समिती आणि गावातील बहुसंख्येने उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाळे. आज 25 जानेवारी येथे तुम्ही आलात आणि माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकूर. मी वर्षा कावळे. 24 आणि 25 2 दिवस आमच्या शाळेत आम्ही बाल आनंद मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेला आहे. कारण आमच्या शाळेत 223 विद्यार्थिनी आहे आणि एवढ्या सगळ्यांना आम्ही स्पर्धेत तालुका स्तर, जिल्हा स्तर इथे ज्या स्पर्धा होते तिथे तर काही आम्ही नेऊ शकत नाही. पण म्हणूनच आम्ही 223 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही आमच्या शाळेतच इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थिनींना आपलं हे स्टेज उपलब्ध करून देतो. तसेच विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना व्यवहार ज्ञान कळावं, गणितीय माहिती व्हावी, हिशोब कळावा म्हणून आज इथे आम्ही बाल आनंद मेळावा सुद्धा घेतलेला आहे. माझं नाव श्रेया जगदीश प्रांजळे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकूर येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे सगळं आयोजन आमच्या शाळेतल्या शिक्षकांनीच केलं आहे. आमच्या शाळेतल्या शिक्षकांना वाटतं त्यांचे विद्यार्थी समोर गेले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, शिकले पाहिजे म्हणून त्यांनी हे सगळं आयोजन केलं आहे.